श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे 17व्या शतकातील महाराष्ट्रातील एक थोर वारकरी संत आणि महान कवी होते. त्यांनी रचलेले अभंग आजही महाराष्ट्रात घराघरात गायले जातात. त्यांच्या अभंगाच्या संग्रहाला तुकाराम गाथा असे म्हणतात, ज्यात सुमारे 4500हून अधिक अभंग आहेत. वारकरी संप्रदायाला लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. म्हणूनच त्यांना तुका झालासे कळस असे म्हटले जाते. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनापर्यंत प्रवाहित झाला. अभंग म्हटला की तो फक्त तुकारामांचाच, एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावक कविता म्हणजेच अभंग हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगाचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठात आहेत. भागवत धर्माचा कळस होण्याचे महत्भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगात परतत्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य शब्दकळेत पाझरते. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग लेखनाबरोबरच गवळणीही रचल्या आहेत. संत तुकारामांच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगांनी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखामध्ये कायम आहे. गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्याच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले. यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही, तर ती जनसामान्याच्या मुखामध्ये अखंड जिवंत आहे. आपल्या कार्याची ही खरी यथोचित पावती आहे. खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोकसंत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले. देवधर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचे काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्म क्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शन ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत. लौकिक अर्थाने संत तुकाराम हे 8व्या पिढीतील नायक होते. ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे संत तुकारामांनी केलेले आहे. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.